हो. सर नमस्ते. हा बोला ना. सर मी काय म्हणतो मंडाला 135 मध्ये जे काम चालू आहे हा 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 ते काय प्रकरण सर सगळं तिथे लोकल लोकांना कॉन्ट्रॅक्टर ठेवलेला आहे आणि ते सगळे लोकांना दादागिरी करतात. नाही आता कसं आहे, आता जे मेन कॉन्ट्रॅक्टर तो गवारच आहे. अहो माहितीये ना सर गवार आहेत. हा काम दुसऱ्यानं दिलंय त्यांनी लोकांना आणि ते लोकल लोक ते- ठेवतात गुंडागर्दी करायला. बरं काय काय झालं नेमकं मला सांगा. साहेब ते आता तो एवढा मोठा प्रकरण आहे ते कामं करतात आणि लोकांवर दादागिरी पण करतात. नाही 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 नेमकं दादागिरी म्हणजे काय करतात नेमकं ते. अहो मला साहेब ते काम. हॅलो हा हॅलो हा हॅलो. हा बोला सर. हा मतलब दादागिरी म्हणजे नेमकं काय करतात. आणि ते आता ते लोक असं आहे ते बोलतात सरळ घ्या असं नाही तसं नाही हे लोक परत आता एवढा बेकार कामं करणं जबरदस्ती कामं करायला लावतात ते पाण्यामध्ये सगळं माल टाकतात. तिथे भरपूर रेकॉर्डिंग माझ्याकडे पाठवलेलं आहे ती लोकांनी मेडिकल कोण तो आपलं कोण मेडिकल शॉप वाले तुम्ही बोलतायत का? हा आपलं ते प्रकरण झालं नाही त्यामुळे ना तेच बोलतायत ना तुम्ही. हा 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 मला कळालं. ठीक आहे, तुमचं कोण कॉर्डिनेटरचं नाव सांगा. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तिथे लोकल म्हणजे कोणा दुसऱ्याला दिला तो तरी अरे तो काय तो जो तो मनुष्य आहे तो त्याचे लोकल कामगार घेणार ना तो तिकडून आला तिकडून नाही घेणार ना, आपलेच कामगार वापरणार ना. आपलं धोरण पण तेच आहे ना की आपल्या लोकांना काम मिळालं पाहिजे म्हणून. जरी फॉरेनची कंपनी जरी आली तरी आपलं गव्हर्नमेंटचं धोरण आहे की आमच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून ते उत्पन्न करा. साहेब लोकल कामं करतात मग काम कसं करतात तो पण बघून घ्यायला पाहिजे होता ना सर. मला कळालं तुमचं म्हणणं, तुमचं दुखणं काय आहे आणि तुमची तक्रारी काय आहेत. आता मला ते लक्षात आलं. हा 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 ठीक आहे, बोलतो मी त्यांच्याशी.